भाजप नेते विजय चौधरी यांची उद्योगमंत्री उदय सामंत बाबतची व्हायरल झालेली ऑडिओ क्लिप सध्या चर्चेचा विषय बनली आहे। या कथित ऑडिओ क्लिपमध्ये उदय सामंत यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करण्यात आले आहे। या ऑडिओ क्लिपवरून मंत्री उदय सामंत चांगलेच संतापले असून कोण चौधरी मी ओळखत नाही, मला 25 वर्षापासून महाराष्ट्र ओळखतो, मी काय आहे महाराष्ट्राला माहिती आहे, या संदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार करणार असल्याचं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे। भाजपचे नेते चौधरी त्यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल होती, तुमच्याबद्दल देखील त्याच्यामध्ये काही अपशब्द वापरलेले आहेत। कोण चौधरी आहेत कुठले तरी सिंधुदुर्गातले, त्याला ओळखतो कोण? ते सिंधुदुर्गातले नाही आहेत, ते सिंधुदुर्गातले नाहीत, ते इकडचे कुठेतरी उत्तर महाराष्ट्रातले कुठले तरी आहेत आणि त्यांना ओळखतो कोण ते आधी त्यांची ती कथित म्हणून आम्ही तुमच्याकडनं ऐकलेलं आहे। त्याच्यामुळं ती आधी योग्य आहे की अयोग्य आहे ती तपासण्यासाठी देखील मी पोलीस स्टेशनला अर्ज दाखल करणार आहे, पोलीस स्टेशनला दाखल करणार आहे आणि त्या दोघांमधलं जर संवाद खरा असेल तर तरी पत्रकार परिषद घेऊन सांगायला पाहिजे ना। हा कसला खेळ आहे मागणं? हा राजकारणातलं जर खरं असेल तर तुम्ही म्हणताय कथित असेल तर प्रश्नच मिटला। त्यांनी आज काहीतरी कोण तो चौधरी आहे त्यांना आज काहीतरी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं की ते AI नं केलेलं आहे, की असं केलेलं आहे, ते तसं केलेलं आहे। ते सगळं पोलीस आता शोधून काढतील। हा नवीन कुठचा ब्लॅकमेलिंगचा धंदा कोणी काढला आहे हे देखील आपल्याला कळेल। आणि माझ्या बाबतीमध्ये जे काय बोललं गेलेलं आहे, मला 25 वर्ष महाराष्ट्र ओळखतो, माझा मतदारसंघ ओळखतो आणि मी काय असं 2-4 हजार मतांना निवडून नाही आलो आहे। मी पहिल्या निवडणुकीला 4,500 मतांना निवडून आलो, दुसऱ्या निवडणुकीला 9,000 मतांना निवडून आलो, तिसऱ्या निवडणुकीला मी सुमारे 41,000 मतांना निवडून आलो, चौथ्या निवडणुकीला मी 90,000 मतांना निवडून आलो आहे आणि पाचव्या निवडणुकीला सुमारे 50,000 मतांना निवडून आलो आहे। त्याच्यामुळे माझ्या मतदारसंघातल्या लोकांचा माझ्यावर 100% विश्वास आहे। महाराष्ट्रातल्या जनतेला उदय सामंत काय ते माहिती आहे। त्याच्यामुळे या दोघांच्या जर खरी असेल तर या दोघांच्या सर्टिफिकेटची मला आवश्यकता नाही, परंतु ही जी ऑडिओ क्लिप आहे ही खरी आहे की खोटी आहे याचा पोलिसांनी तपास केला पाहिजे आणि ती जर खरी निघाली तर आमच्यासारख्यांची हे बदनामी करतायत म्हणून त्यांच्यावर FIR दाखल झाली पाहिजे।